कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, त्याचसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे देखील सहभागी झालेत आणि गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून निषेध केला जातोय। चांदवडमध्ये कांदा उत्पादकांच्या मागण्यांसाठी महामोर्चा निघालेला आहे। क्रांती महामोर्चा असं त्याला नाव देण्यात आलंय आणि बैलगाड्या घेऊन शेतकरी या आंदोलनामध्ये उतरलेत। शेतकऱ्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे हे देखील आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हा मोर्चा निघालेला आहे। त्यात हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे देखील सहभागी झालेत। या नेत्यांनी देखील गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून निषेध केलाय। कांद्याला समाधानकारक भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा क्रांती महामोर्चा, सोबत अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कालपासून रोहित पवार यांच्याकडून सोशल मीडियावरून करण्यात आलेलं होतं आणि या मोर्चाला चांदवडमधनं सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत। बैलगाड्या घेऊन शेतकरी मोर्चात उतरलेले आहेत की चांदवडमध्ये आता शेतकरी मोर्चा सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी बैलगाडीवर बसून रोहित पवार असतील, अंबादास दानवे असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आता मोर्चात सहभागी झालेले आहेत। या मोर्चाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत की कुठेतरी कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, त्यासोबतच या ठिकाणी ही देखील मागणी आहे की आपण दृश्यांमध्ये बघतोय की ही बैलगाडी जी आहे ती हा बैल जो आहे तो या ठिकाणी थोडा अडकलेला आहे आणि त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती जी आहे ती इथे निर्माण झालेली आहे। नेत्यांना बैलगाडीवरून खाली उतरावं लागतंय आणि त्याच्यामुळे आता चालत हे सगळे नेते जे आहेत कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, अरे या सरकारचं करा